नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ शोना या चॅनलमध्ये मी सोनाली स्वागत करते. तर आम्ही गेलो होतो वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. तर भिवंडी मधून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तुला खायला देते, सोन्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते, रेड नको वळा अरे मी पाण्याला जाते, रेड नको वळा अरे मी पाण्याला जाते. मराठेपाडा या गावातून जात असताना आम्हाला खूप छान छानशी घरं पाहायला मिळाली. तिथला जो निसर्ग होता तो पाहायला मिळाला, कारण तिथली जी वस्ती होती ती पाहायला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची बाजारपेठ होती ती देखील आम्हाला पाहायला मिळाली. जात असताना अतिशय छान गाव आहे, नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. त्या गावाला बघू शकता, घरं देखील खूप छान छान होती. जात असताना आम्हाला आठवडी बाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. समोर जे तुम्हाला दिसत आहे हे मला त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी विक्रीसाठी दिसलं, म्हणून ते विचारलं की ते नेमकं आहे तरी काय, तर ते कशासाठी वापरलं जातं हे देखील मी विचारलं. समोर बघू शकता गाड्या देखील ते घेऊन जात आहेत. तर मी विचारलं तर मला समजलं ते भाताची कापणी वगैरे सुरू होती, तर भात बांधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर हा दारुगावचा आठवडी बाजार या ठिकाणी आम्ही पाहिला. खूप मोठा होता हा बाजार. पाऊस वगैरे सुरू होता, थोडा थोडा पाऊस वगैरे येत होता. तर आम्ही तिथून फायनली वज्रेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. जात असताना आम्हाला बरेचसे गाव लागले, त्यांची नाव वगैरे खूप वेगवेगळी होती, जसे की घोडगाव. तर फायनली आम्ही वज्रेश्वरी या ठिकाणी पोहोचलो. जात असताना हे गाव आहे त्यामुळे मला बरेचसे कुत्रे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणून एक छोटासा किस्सा मला आठवला, तो तुमच्याशी मी शेअर केला. थोडीशी मस्ती होती, तुमच्याशी शेअर केली. तर हे बघू शकता वज्रेश्वरी देवीचं मंदिर, आणि तिथे हे अशा प्रकारे दुकान वगैरे असतात खाली, आणि वेगवेगळे असे म्हणजे त्या ठिकाणी खूप सारे दुकान तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओटीचं सामान वगैरे घेऊन वगैरे असतात ते बसलेले. या ठिकाणी बघा अशा पद्धतीच्या ओटी त्या ठिकाणी मिळतात. 3 देवीच्या सेपरेट देखील ओटी त्या ठिकाणी मिळतात. तर आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. सर्वप्रथम त्या ठिकाणी मंदिरामध्ये आता नवीनच काम झालेलं आहे, त्याच्यामुळे खूप मोठी तुम्हाला मूर्ती देवीची त्या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी बाहेरच्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आणि मोरंबा देवीची मूर्ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मंदिर खूप मोठं आहे. ऍक्च्युली मी दुसऱ्यांदा सेकंड टाइम म्हणजे इथे गेलेले आहे. पहिल्यांदा गेली होती त्यावेळेस मला एवढं दर्शन घेता आलं नव्हतं, पण आता गेल्यानंतर मला दर्शन वगैरे छान भेटलं. त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे आणि काम वगैरे केल्यामुळं म्हणजे छान आहे सर्व. त्यानंतर आम्ही दत्त मंदिरात म्हणजे आपल्या दत्त देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि आमची हाईट पोहोचत होती म्हणून आम्ही उडी मारून त्या ठिकाणी घंटी वाजवली. म्हणजे एक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी घेतला, दर्शन घेतलं. त्यानंतर देवीची वगैरे ओटी भरल्यानंतर मला जी वेणी मिळाली होती ती वेणी वगैरे मी डोक्यामध्ये घालून घेतली, कारण घरी गेल्यानंतर इकडे तिकडे पडणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये अजिबात कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे मी प्रयत्न केला की बाहेरून तरी मला थोडं का होईना त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करता येईल. त्यानंतर आम्ही गरम पाण्याची कुंड असतात त्या ठिकाणी गेलो पाहण्यासाठी. मुलांना वगैरे दाखवायचं होतं गरम पाण्याचं कुंड वगैरे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी नदी आहे, तिथं पाणी थंड असतं, पण हे कुंड जे असतं ते पाणी गरम असतं. तर खरंच त्या ठिकाणी पाणी गरम. तिथं माणसं अंघोळ करता येते. हो की, पण का करता येते? का की त्यांनी जे पाप केले ते पाप त्यांना ते सोडून टाकायचे ते. असं म्हटलं जातं या गरम कुंडामध्ये जर का आंघोळ केली तर आपल्या शरीरावरती त्वचेवरती जी काही म्हणजे व्याधी वगैरे असते ते निघून जाते, असं तिथे सांगितलं जातं. मी त्या ठिकाणी एक दोन लेडीजला विचारलं देखील, त्यांनी पण मला तेच उत्तर दिलं. मग माझ्या मुलाला जेव्हा विचारलं तेव्हा त्याने हे उत्तर दिलं. तर तो लहान आहे.
तर या ठिकाणी आम्ही त्याचा आनंद वगैरे घेतला. रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा पाऊस झाला छोटा, मी नाही मोठा नको येऊ रे बाबा. अधूनमधून छोटा छोटा पाऊस वगैरे येत होता, त्याच्यामुळे असं वाटत होतं मोठा पाऊस येतो की काय, पण नाही आला शेवटपर्यंत मोठा पाऊस. थोडीशी रिमझिम वगैरे सुरू होती. आणि वज्रेश्वरी मंदिरामध्येच ऍक्च्युली हे पिंड वगैरे तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतील, वेगवेगळी लिंक शिवलिंग तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण मंदिर त्या ठिकाणी फिरलो, दर्शन वगैरे घेतलं. अतिशय छान मंदिर आहे. त्याचा जो परिसर आहे तो देखील खूप मोठा आहे. आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तिथे एक्स्ट्रा माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी ऍक्च्युली कोण नव्हतं, त्यामुळे कारण आता कसं आहे ना, गर्दी पण एवढी नव्हती. तर आम्ही त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं आणि संध्याकाळी आम्ही सगळेजण फुल फॅमिली आम्ही या ठिकाणी वहिनी साहेब रेस्टॉरंटला आम्ही भेट दिली. कारण आम्हाला ऍक्च्युली वेडनेसडे होता, तर आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं. तर सगळं देवदर्शन झाल्यानंतर मी संध्याकाळी सगळेच जण आम्ही वहिनी साहेब रेस्टॉरंट म्हणजे वहिनी साहेब फॅमिली रेस्टॉरंटला भेट दिली. त्याला तिला खूप छान असं जेवण केलं. 34 जण होतो. मटन थाळी आणि फिश थाळी म्हणजे सुरमई थाळी मागवली आम्ही, कारण थाळी आहे ही संपूर्ण थाळी एकाच माणसाला, म्हणजे आम्हाला तर शक्य नाहीये संपूर्ण एकाच व्यक्तीला. तर आम्ही चौकांमध्ये 2 थाळी मागवल्या होत्या. मुलं अतिशय खुश होते, बघू शकता तुम्ही, त्यांची मस्ती चालू होती. खूप छान असा आमचा संपूर्ण दिवस त्या दिवशी गेला होता. खूप छान असा एन्जॉय केला होता आणि देवदर्शन देखील केलं होतं. आणि म्हणजे बुधवार असल्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी संध्याकाळी त्या ठिकाणी आम्ही नॉनव्हेज वगैरे खाल्लं. आताच मध्ये कांतारा 2 हा पिक्चर येऊन गेला, तर तो देखील आम्ही पाहिला होता. तर त्याच ऍक्च्युली छोटा मुलगा ऍक्टिंग करून दाखवत होता. तर तो देखील तुम्हाला व्हिडिओची शेवटी दाखवणार आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ नक्की शेअरपर्यंत पहा आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. वहिनी साहेब फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी खूप छान थाली मिळते. त्याच्यामध्ये सुरमई थालीमध्ये आपल्याला खेकडा देखील मिळतो. त्याच्यानंतर जवळा असतो, सोलकढी असते, पातळ भाजी वगैरे पण असते, त्याची ग्रेव्ही, आणि आपल्याला भाकरी हवी असेल तर भाकरी, आणि चपाती हवी असेल चपाती किंवा तांदळाची भाकरी वगैरे असते, वडे असतात. तर खूप छान अशी टेस्ट होती जेवणाची. सुरमई पण तिचा आकार जर पाहिला तो देखील खूप मोठा होता. मटन थाळीमध्ये देखील सेम ग्रेव्ही असते, सुक्का मटन असतं, नंतर शिंपले देखील होते. म्हणजे खूप छान अशी थाळी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला जर का त्याचा ऍड्रेस हवा असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट मध्ये सांगू शकता. चला तर आपण बघूया त्याची ऍक्टिंग. हात कसं ठेवायचं? अरे हात दाखव ना तू. नकल नकल ऍक्च्युली लोक वगैरे येऊ लागले होते, त्याच्यामुळे तो लाजला, पण खूप छान ऍक्टिंग करतो. प्रत्येक वेळेस माझ्याजवळ हा छोटा मुलगा जास्त असतो बसण्यासाठी. बाहेर कुठे गेली तर तोच असतो माझ्याबरोबर. फोटो काढण्यासाठी देखील तोच असतो, कारण मोठ्या मुलाला जास्त आवडत नाही. पण आज आणि तो प्रत्येक वेळेस ट्राय करत असतो की मला माझ्या मम्मीचं माझ्या आईचं मला बसता येईल, पण छोटा काही बसवून देत नाही. तर आज खूप प्रयत्न करून माझ्या मोठ्या मुलीला माझ्याजवळ बसायला भेटलं, त्यामुळे तो खूप खुश होता. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.